माथाडी कामगारांच्या मनमानी विरोधात शेतकरी संघटनेने उपसले आंदोलनाचे हत्यार, तर कलेक्टर ऑफिस समोर कांदे उपसत आंदोलन केले। बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत करण्यात आली असली तरी माथाडी कामगारांच्या मनमानी कारभारामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या कत्तलखाना ठरत आहे। तर पर्याय असलेल्या प्रताप नाना महाले खाजगी कृषी केंद्रावर माल नेल्यास तेथेही माथाडी आडकाठी आणीत असून सदरची मनमानी थांबवावी म्हणून आज शेतकरी संघटनेने आंदोलन केले। या संदर्भात वृत्त असे की आज क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। त्या निवेदनात म्हटले आहे की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाड्यांची मनमानी सुरू आहे। तेथे 45 क्विंटलच्या शेतमालाच्या ट्रॉलीला जवळपास 4,000 रुपये खर्च येतो, तर हाच माल इतरत्र विकल्यास हा खर्च वाचत असला तरी वाहतुकीचा खर्च येत असल्याने शेतकऱ्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो। बाजार समितीत कांदा दर ठरविताना 3 ते 4 गोण्या पाडल्या जातात, मात्र पैसे आकारताना पूर्ण गोण्यांचे पैसे आकारले जातात। शेतमालाच्या भुईकाटा करून माल समिती आला असतानाही शेतकऱ्याकडून मापाई वसुली केली जाते। माल उतरवणे ने-आण करणे हे शेतकरी करीत असताना मजुरी मात्र माथाडी घेतात। एकूणच बाजार समितीत माथाडीची हुकुमशाही निर्माण झाली असून त्याला पर्याय म्हणून प्रताप नाना महाले खाजगी बाजार समिती सुरू झाली आहे। त्यांनी रीतसर परवाना घेऊन कामकाज सुरू केले असले तरी तेथे काम मिळावे म्हणून माथाडींनी बेकायदा आंदोलन सुरू केले आहे। यातून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून माथाडींची ही मनमानी तातडीने थांबवावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांनी तब्बल 2 ट्रॅक्टर कांदा कलेक्टर कचेरी समोर गेटच्या प्रवेशद्वाराजवळ ओतला। शेतकरी संघटनेचे आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे, महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती सीमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत बदाने, धुळे जिल्हा अध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, युवा आघाडीचे रवींद्र वाणी, साक्री तालुका अध्यक्ष निंबा जाधव, शिंदखेडा तालुका अध्यक्ष निळकंठ पवार, धुळे तालुका अध्यक्ष भगवान पाटील, भटू अकलोड, शांताराम गांगुर्डे, पोपटराव कुवर, भटू ठाकरे, रमाकांत गांगुर्डे, दत्तात्रय बेळसे, गंगाधर काळे, जगन्नाथ राजपूत, योगेश जाधव, राहुल गवडे, चिंतामण खैरनार, आत्माराम पाटील यांच्यासह आदी सर्व संघटनेचे शेतकरी संघटनाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। शेतकरी युवा आघाडीचा शरद जोशी जिंदाबाद, शरद जोशी जिंदाबाद,
नितीन बापू नका इतका आकांतांड करू. इतका माल तिथं 80 लाखाचा माल पडला. शेतकरी संघटनेचा, शेतकरी महिला आघाडीचा, शेतकरी युवा आघाडीचा जिंदाबाद जिंदाबाद. जे कांदे खडी कामगारांनी आम्हाला बाजार समितीत काम असून सुद्धा इथं काम द्यावं. पोलीस प्रशासन तिथं उपस्थित असताना सुद्धा निलाव बंद करून मार्केटला कुलूप लावलं आणि आमच्या कांद्याचा खेळ खंडोबा झाला. त्याला जबाबदार प्रशासन आहे. याची नुकसान भरपाई, या सडलेल्या कांद्याची नुकसान भरपाई खरं तर पोलीस प्रशासनाने द्यायला पाहिजे. तुम्ही इथं थांबले तर तुमच्यावर केस करू. हे सडलेले कांदे तुम्ही जर समजा हे सगळे पैसे ना पोलीस प्रशासनाकडून घ्यायला पाहिजे. आता हे कांदे कोण खाणार आहे? कांदे कोण खाणार आहे? हे बाय काय भरले हात हे काय भावाने बरं, या 80 सारख्या लाख कांद्याला रुपयाचा कोण माल त्या जबाबदार आहे? शेतकऱ्याला तिथं पोलीस इथं पडला. संस्थांनी सुद्धा त्यांनी निलाव होऊ दिला नाही. याला पोलीस प्रशासन आणि सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. त्यांनी माथाडीच्या लोकांना डोक्यावर बसून ठेवलं. काम असताना सुद्धा ते लोक काम न करता शेतकऱ्याकडून पैसे घेतात. ही असली दादागिरी चालणार नाही. आणि एका केसच्या काय गोष्टी करतात. शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं, एक केसनी काय फरक पडतो? यांच्यावर काय केसेस दाखल केल्या ही हे सडलेल्या कांद्याचे पैसे द्यावे सगळ्या प्रशासनाने. उपस्थितीत त्याला सील लावलं आणि आमच्या शेतकऱ्याचा माल चढवला. त्यावेळेला तुम्ही पोलीस काय काय ऍक्शन घेतली त्यांच्यावर असा आमचा यांच्यावर आरोप आहे. आणि शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांना जिथं पाहिजे तिथं शेतकरी त्याचा माल विकला पाहिजे आणि विकत घेणारेही तयार झाले पाहिजे. त्याच्यासाठी माथाडींनीमध्ये येऊन शेतकऱ्याचे मालाचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांची संगनमत करून त्यांनी तो माल बाजार समितीच्या आवारातच विकावा, याच्या विरोधात आम्ही इथं आलेलो आहे. आणि जर शेतकऱ्याची लूट होत असेल तर शेतकरी संघटना कायम त्यांच्या पाठीशी राहील. याचा तोटा सगळ्यात जास्त शेतकरी महिलांना भोगावा लागतो. कारण की एक ट्रॉली जर समजा आणून 50 रुपये खाजगी बाजार समितीत खर्च होत असेल, तोच जर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे 4,500 रुपये जात असेल तर ते पैसे शेतकऱ्याच्या घरात कमी येतात. इव्हन त्याच्या शेतकऱ्याच्या महिलेला त्याचा तोटा सहन करावा लागतो. म्हणून महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून मी सदैव खाजगी बाजार समित्यांचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहावे याच्यासाठी इथं आंदोलन आले आहे. शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजे आपल्या शेतीमालाच्या व्यापारासाठी संबंधाने याची आग्रही राहिली आहे. आज इथं धुळ्यामध्ये असं दिसते आहे की काही लोक एकच मार्केट कमिटी राहावी याचा आग्रह करण्यासाठी विविध कृत्या करत आहेत. इथे आता माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणे आणि माथाडी कामगार म्हणजे माझ्या मते तर माथाडी कामगार नावाची आता काही जमात तशी शिल्लक राहिलेली नाही. हे लोक बिल्ले विकतात आणि दुसऱ्यांना काम करायला देतात आणि असं संरक्षण असं जर का कोणाला मिळत असेल. आणि माथाडी कामगार काही फक्त नोंदणीकृत माथाडी लोकच काही कामगार असतात असं नाही. माथाडी कामगार असतात, इतरही लोक जे ओझं उचलतात तेही माथाडी असतात. त्यांचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे. यासाठी जे काही विविध बाजार समित्या खाजगी बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये निघत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विकण्यासाठी पर्याय मिळतो, त्याच्यामुळे त्याचा ग्राहक वर्ग वाढतो आणि त्याचा भाव टिकून राहतो. त्याच्या भावासाठीचं हे आंदोलन आहे. आणि या आता आम्ही कलेक्टरांना सांगायला जातो आहे की हा कायदा जो आहे हा शेतकरी विरोधी कायदा आहे. माथाडी कामगार कायद्याच्या संबंधी आता सरकारने पुनरावलोकन करावं. जर का एका मार्केट कमिटीमध्ये 50 रुपयामध्ये त्याचं सगळं होत असेल आणि तितकाच माल विकायचा असेल तर त्याला 4,000-4,500 रुपये खर्च येत असेल तर या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे. आणि कोण खरे माथाडी कामगार आहेत आणि कोण कामगार नाहीत याची सुद्धा शहानिशा करणं आता गरजेची आहे असं आम्हाला वाटते. या आंदोलनामुळे सबंध लेबर लॉसच्या संबंधाने त्याच्यात सुद्धा रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे. कारण हे सगळे कायदे आता त्याचा गैरवापर करणे म्हणजे आदरणीय अण्णासाहेबांनी जे काही माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं काम केलं त्यांच्या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम या सगळ्या माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून लोक करतायत. त्याला आळा घातला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे. आणि सरकारने याच्यावर या कायद्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे किंवा हा कायदाच मुळामध्ये रद्द केला पाहिजे अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार. शेतकरी या नात्याने मी सांगू इच्छितो की आज जे काही आंदोलन झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. धुळे जिल्ह्यामध्ये ओपन मार्केट नव्हतं. जर इथं स्पर्धा राहत नव्हती त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत होती. खऱ्या अर्थाने ही लूट
ओपन मार्केट सुरू झाल्यामुळे झालेली आहे. आणि आता काही माथाडी कामगार त्या ठिकाणी आंदोलन करून गेल्या 5-6 दिवसापासून माथाडी कामगारांचा कोण कर्मचारी आहे मला माहीत नाही, पण कुठल्या अधिकाराने त्यांनी बंद केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं नुकसान झालेलं आहे. कारण कांद्यांनी कोंब काढलेत. ओपन मार्केटशिवाय आता पर्याय नाही. आम्हाला या धुळे जिल्ह्यातनं शेतकऱ्याला नाशिक जिल्ह्यापर्यंत कांदा मार्केटला जावं लागतं. त्याचा ट्रान्सपोर्टचा जर खर्च बघितला तर फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची लूट होते आहे. या मार्केटला ज्यूटची गोणी लागते. तेथे व्यापारी जेव्हा कांद्याचा लिलाव होतो त्यावेळेस 3-3 गोण्या फोडल्या जातात आणि 100 गोण्या जर शेतकऱ्याने आणलेत त्याचंही बिल त्या ठिकाणी महिलांना द्यावं लागतं. 2.5 रुपयाच्या पुढे एक गोणी फोडल्यानंतर ते मिळतात. म्हणजे 100 गोणीचे किती झालेत. मी कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने मी आकडेमोड केली. साधा टेम्पो जरी आम्ही त्या कॉटन मार्केटला घेऊन गेलो तर त्याला आम्हाला 5200 रुपये खर्च येतो. आणि या मार्केटला जर घेऊन गेलो नाममात्र फक्त भाडं आम्हाला लागतं. आणि त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने ओपन मार्केटमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. जर कोणी त्या ठिकाणी आंदोलनं करून आणि कुठलंही काम न करता सहज पैसा मागत असेल तर त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची तिथं लूट होत होती ती लूट या ठिकाणी थांबलेली आहे. माथाडी कामगार कायदा असं म्हणतो का की एका ठिकाणी तुम्हाला काम मिळतंय परत दुसऱ्या मार्केटमध्ये तुमचा आग्रह का, हा आमचा एक साधा प्रश्न आहे. आणि त्या अधिकाऱ्याने कुठल्या बेसवर काम केलं आहे. मी तर म्हणतो संघटनेच्या मार्फत असे कोणी अधिकारी असतील साहेब त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढीच विनंती.